श्रीराम जय जय राम। संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो। प्रत्येक जण भक्ती करीतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड। परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे। सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एक परीने विषयाची भक्तीच करीत असतात। विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढविणारी आणि स्वार्थी असते। ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही। याकरिता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित निष्काम निस्वार्थी परमात्म स्मरण करणे, आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धी विलगित होणे ही होय। देहरक्षण परमात्मा प्राप्तीकरिता करावे। केवळ विषय सेवनाकरिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट। जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून। मुळात प्रेम नसेल तर ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचे असते। प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो। या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते। आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते, पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते। भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतः करिताच होय। वास्तविक भगवंताला काय कमी आहे? संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो। रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो। आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो। संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो। 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात। त्याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 12 वर्षे लागतात। इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो। नाम कधीच वाया जात नाही। केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही, तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे। मग ते विषय प्राप्तीकरिता असेल किंवा त्याचे पूर्व पाप घटत असेल। विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे। श्रीराम समर्थ। दासबोध समास 9 दशक 7। विषय बुद्धी, विवेक बुद्धी आणि तिचा योग्य उपयोग। 1. बुद्धी म्हणजे काय? बुद्धी म्हणजे विचार करण्याची शक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, योग्य अयोग्य ओळखण्याची ताकद। समर्थ सांगतात बुद्धी हीच माणसाची खरी संपत्ती आहे। 2. बुद्धी आणि मन यांचा फरक। मन इच्छा भावना निर्माण करते, बुद्धी निर्णय घेते, मार्ग दाखवते। जर मन पुढे गेले आणि बुद्धी मागे राहिली तर जीवन बिघडते। 3. एक उदाहरण, एक माणूस गोड खाण्याची इच्छा करतो, मन म्हणते खा, पण बुद्धी सांगते जास्त खाल्लं तर आरोग्य बिघडेल। जो बुद्धी ऐकतो तो योग्य निर्णय घेतो। 4. बुद्धीचा चुकीचा उपयोग।
बुद्धी चुकीच्या मार्गाने वापरली तर कपट, फसवणूक, स्वार्थ यासाठीही वापरली जाऊ शकते. म्हणून बुद्धीला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. 5. बुद्धी कशी शुद्ध करावी? समर्थ सांगतात, चांगले विचार अंगीकारा, सत्संग करा, शास्त्र वाचा, आत्मचिंतन करा. 6. बुद्धी आणि विवेक. शुद्ध बुद्धी म्हणजेच विवेक, योग्य निर्णय, संतुलित विचार, स्पष्टता. 7. साधना आणि बुद्धी. ध्यान, नामस्मरण, प्रार्थना या गोष्टींमुळे बुद्धी शुद्ध होते आणि निर्णय स्पष्ट होतात. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आणि शुद्ध होती. त्यांनी समाजाला योग्य मार्ग दाखवला. 9. एक साधा दृष्टांत. दिवा अंधार दूर करतो, तसेच बुद्धी अज्ञान दूर करते. 10. अंतिम सार. समास 9.7 आपल्याला सांगते, बुद्धी शुद्ध ठेवा, विवेक वापरा, मनावर नियंत्रण ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. असे जीवन जगणारा मनुष्य यशस्वी आणि शांत राहतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9.8. विषय चित्तशुद्धी आणि अंतर्मनातील संस्कारांचे शुद्धीकरण. 1. चित्त म्हणजे काय? चित्त म्हणजे मनाचा साठवलेला भाग, आठवणी, संस्कार आणि अनुभवांचे भंडार. समर्थ सांगतात, चित्त जसे तसे जीवन. 2. संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे आपल्या भूतकाळातील अनुभव, विचारांची सवय, कृतींचा ठसा. हेच संस्कार पुढील वागणूक ठरवितात. 3. एक उदाहरण. मातीमध्ये जसे बी पेरले तसे झाड उगवते, तसेच चित्तात जे संस्कार असतील तसेच जीवन घडते. 4. अशुद्ध संस्कारांचे परिणाम. वाईट सवयी, नकारात्मक विचार, चुकीचे निर्णय, मनाची अस्थिरता. 5. चित्तशुद्धी का आवश्यक? चांगले विचार निर्माण होतात, मन शांत होते, साधना प्रगती करते, जीवन सुधारते. 6. चित्तशुद्धी कशी करावी? समर्थ सांगतात, सत्संग करा, चांगले वाचन करा, आत्मचिंतन करा, वाईट सवयी टाळा. 7. साधना आणि चित्तशुद्धी. नामस्मरण, ध्यान, जप या गोष्टींमुळे जुने वाईट संस्कार कमी होतात आणि नवीन चांगले संस्कार तयार होतात. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांचे चित्त अत्यंत शुद्ध होते, म्हणून त्यांचे विचार आणि कृती अत्यंत उच्च होते. 9. एक साधा दृष्टांत. स्वच्छ जमिनीत पेरलेले बी चांगले उगवते, तसेच शुद्ध चित्तात चांगले विचार फुलतात. 10. अंतिम सार. समास 9.8 आपल्याला सांगते, चित्त शुद्ध करा, चांगले संस्कार निर्माण करा, वाईट सवयी टाळा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य उच्च आणि शांत जीवन जगतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.